खरं सांगू का, आज आपल्याकडं जी बाँड्रीवरची 32 गावं आली, त्या गावांचं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालं आहे. म्हणजे तुमच्या कसब्यातली माणसं कोथरूडवर राहायला गेली. कसब्यातली लोकसंख्या कमी झाली. त्यामुळं कसब्यातले छोटे लोकसंख्येचे प्रभाग म्हणजे मोठ्या लोकसंख्येचे प्रभाग होणं अपेक्षित होतं. कारण का आपलं खूप तफावत आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपली प्रभाग रचना झालेली आहे. म्हणजे काय झाले, उपनगरातले समजा आपण उदाहरण घेऊ, वाघोली, लोहगाव, इथं दिसतानी लोकसंख्या 2011च्या नुसार कमी आहे. कारण 2011 लोकसंख्या जनगणना झाली होती त्यावेळेस तिथली लोकसंख्या कमी होती. आता 15 वर्षानंतर 14 वर्षानंतर विचार केला तर तिथं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. तिथली लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे तिथला प्रभाग जो आत्ता 1 लाख संख्येचा जरी केला असेल तर त्याची आत्ता खरं तर आकडेवारी आलेली आहे. तिथली लोकसंख्या प्रत्यक्षात काही प्रमाणात मोठी आहे. पण आपल्या प्रशासनाने जी काही रचना केली ते प्रभाग कितीचे केले, जी मॅक्झिमम लेवल किती होती 92,000 त्या लेवलची केलेली आहे. आणि जे मध्यवस्तीतले होते जिथं कमी लोकसंख्या आहे ती किती केली आहे 78. हा पूर्ण राजकीय हस्तक्षेप आहे आणि ते खरं तर शहराच्या विकासाला आणि त्या लोकांवर अन्यायकारक आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय करणार आणि ज्यांची कमी आहे त्यांना परत हे करणार, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ते प्रशासनाचं खरं हे होतं. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं त्याच्यात काय बोलणं म्हणजे उचित नाही. आपण लिहिलेलं आहे, आम्ही बातम्या केलेल्या आहे की प्रभाग रचनेत कसा हस्तक्षेप झालेला आहे, जो झालेला आहे.